नमस्कार, मी मनोश्री पाठक. बातमीपत्रात आपलं स्वागत. बातमीपत्राच्या सुरुवातीलाच एक महत्त्वाची बातमी. मराठा आरक्षणाचं महाविकास आघाडीकडून लिहून घ्या. राजेंद्र राऊतांनी मनोज जरांगेंना हे आव्हान दिलंय. ओबीसीतून आरक्षण देणार असं फडणवीस, शिंदे आणि अजितदादांकडून लिहून आणा. मनोज जरांगेंनी राजेंद्र राऊतांचं हे आव्हान स्वीकारलेलं देखील आहे. तुम्ही लिहून आणलेला कागद मी मराठ्यांना देतो, मग मराठे महाविकास आघाडीकडून लिहून आणतील, नाहीतर त्यांना पाडतील, असंही जरांगे म्हणाले. महायुतीच्या सरकारला पाडून महाविकास आघाडीचं सरकार आणायचं हे जर तुमच्या मनामध्ये असेल, हे जर पाप असेल, आणि जर तुम्ही खऱ्या अर्थाने मराठा समाजाच्या गरजवंत पोरांसाठी लढत असाल इमानदारीनं, ह्या प्रश्नाची जर उत्तर या महाविकास आघाडीला तुम्ही एक झुकतं माप दिले लोकसभेला, त्यांच्याकडनं लिहून घ्या. मला सांगा राजेभाऊराव, मी लिहून आणतो. हे देवेंद्र फडणवीस आणि आणखीन कोण, एकनाथ शिंदे कशी लिहून देत नाहीत मी बघतो. अजितदादा कशी लिहून देत नाही ती माझी जबाबदारी. आणि जर त्यांनी नाही लिहून दिलं, सगळे पत्रकार मराठा समाज बांधव तुम्ही आहेत, राजकीय संन्यास राजाभाऊरावचा जाहीर चॅलेंज स्वीकारलं मी तुझं. चॅलेंज स्वीकारलं तुझं मी. तू जायचं देवेंद्र फडणवीस कोण लिहून घ्यायचं, आम्ही ओबीसीतून आरक्षण द्यायला तयार आहेत. शिंदे साहेबांकडून घ्यायचं, अजितदादा कोण घ्यायचं, ते कागद घ्यायचा माझ्याकडे आणायचा. मी कागद मराठ्यांच्या हातात देतो. तुझे जे नाव घेतो महाविकास आघाडीचे त्यांच्याकडून मराठी लिहून आणते, नाही तर त्यांना राज्यातून पाडून टाकते.